हॅलो नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवण्याचं कारण खूप इम्पॉर्टंट आहे की लवकरच सर्वांना माहिती आहे की पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये म्हणजेच DHSमध्ये स्टाफ नर्स पदाचं रिक्रुटमेंट येणार आहे. त्याचबरोबर DMARमध्ये पण अशाच प्रकारे रिक्रुटमेंट येणार आहे. पण आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो स्पेशली आपण DHSमध्ये नर्सिंग रिक्रुटमेंटमध्ये सिलेबस काय असणार आहे आणि एक्झाम पॅटर्न काय असणार आहे या संदर्भात आपला हा व्हिडिओ आहे. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे संपूर्ण शंकांचं निरासन या व्हिडिओमध्ये केलं जाईल. तर सुरुवात करूयात मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओला. तर जे लास्ट जे नोटिफिकेशन DHSचं आलं होतं 2023मध्ये, तर 23मध्ये जो एक्झाम पॅटर्न होता आणि ज्याच्यामध्ये एक्झाम घेण्याची जी पद्धत होती ते आपण अगोदर समजून घेऊयात की कशा पद्धतीने एक्झाम अरेंज केली होती. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 2023ला DHSचं जे नोटिफिकेशन आलं होतं स्टाफ नर्स रिक्रुटमेंटसाठी, तर ते रिक्रुटमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम जी होती ती ऑनलाईन पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावरती घेण्यात आली होती. कुठेही ऑफलाईन एक्झाम घेण्यात आली होती. त्यामुळं या येणारं अपकमिंग नोटिफिकेशनमध्ये सुद्धा ऑनलाईन एक्झाम होण्याची खूप शक्यता आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, स्टाफ नर्सेसचा जो पेपर आहे तो 100 मार्कांचा सेट केला होता, ज्याच्यामध्ये 80 प्रश्न जे होते हे नर्सिंग प्रोफेशनला रिलेटेड होते आणि 20 प्रश्न जे होते जे नर्सिंग प्रोफेशनच्या बाहेरचे होते, ज्याच्यामध्ये की 3-4 पार्ट आहे जे आपण नंतर पुढे बघणारच आहे. सुरुवातीला फक्त आपण परीक्षेचं स्वरूप काय आहे ते पाहत आहोत की 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा पेपर असणार आहे. म्हणजे टोटल 100 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 2 मार्क असतील, म्हणजे 100 प्रश्नाचे 200 मार्क्स झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे काय असणार आहे की 100 प्रश्नामध्ये 80 प्रश्न जे आहेत ते नर्सिंग व्यवसायासाठी म्हणजे टेक्निकल, तुम्ही ज्या पदाचा एक्झाम देत आहात, जर तुम्ही नर्सिंग स्टाफ नर्ससाठी परीक्षेत असेल तर 80 प्रश्न हे नर्सिंग सिलेबसच्या रिलेटेड असतील आणि उरलेले 20 प्रश्न जे आहेत ते वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड केलेले असतील, जे आपण पुढं सिलेबसमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो बघूयात आपण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की टोटल 100 प्रश्न आणि 200 मार्क्स, तुमचं जे फायनल मेरिट जे लागणार आहे ते आउट ऑफ 200 लागणार आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा की 80 प्रश्न हे नर्सिंग व्यवसायाच्या असतील आणि 20 प्रश्न जे आहेत ते नर्सिंग व्यवसायाच्या बाहेरच्या असतील. त्याच्यामुळं कोणत्या सब्जेक्टवर फोकस करायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. आता आपण बघूयात सिलेबसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे 2023ला जे नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यामध्ये सर्वात अगदी डिटेलमध्ये दिलं होतं की स्टाफ नर्सेसचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं की टोटल 100 प्रश्न असणार, त्याच्यामध्ये 20 प्रश्न जे आहेत ते नर्सिंग प्रोफेशनच्या बाहेरचे असतील आणि 80 प्रश्न जे आहेत ते नर्सिंग व्यवसायाला पकडून असेल. तर ह्याच्यामध्ये जे DHSचं नोटिफिकेशन आहे, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या अंडर जे DHSचं जे नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यामध्ये स्टाफ नर्सेसचे जे नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये 50% जागा ह्या गव्हर्नमेंट कॅन्डिडेटसाठी रिझर्व होत्या. आता गव्हर्नमेंट कॅन्डिडेट म्हणजे काय की जे कॅन्डिडेट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमधून ज्यांचं GNM झालेलं आहे, BSc नर्सिंग झालेलं आहे, असे सर्व कॅन्डिडेट त्यांना 50% जागा रिझर्व ठेवल्या होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उरलेल्या 50% जागा ह्या प्रायव्हेट संस्थांमधून पासआउट झालेल्या स्टुडंटसाठी रिझर्व ठेवल्या होत्या. तर आत्ता आपण बघितलं की 80 प्रश्न जे आहेत ते नर्सिंग प्रोफेशनशी रिलेटेड असतील आणि उरलेले 20 प्रश्न जे आहेत तर ते वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये डिव्हाइड केले असेल. तर ते कोणते विभाग आहेत तर सगळ्यात पहिला आहे इंग्लिश, त्यानंतर दुसरा आहे मराठी, त्यानंतर तिसरा आहे जनरल नॉलेज GK आणि चौथा आहे लॉजिकल ॲबिलिटी म्हणजेच आपण त्याला गणित म्हणतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे 20 प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर आहे, त्याचबरोबर मराठी ग्रामर आहे, त्याचबरोबर GK आहे आणि त्याचबरोबर लॉजिकल ॲबिलिटी ज्याला आपण रिजनिंग म्हणतो, गणिताचे प्रश्न असतील. तर 5 मार्क प्लस 5 मार्क आणि प्लस 5 मार्क असे 20 मार्क्स जे आहेत ते नर्सिंग सिलेबसच्या बाहेरच्या असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये 4 टॉपिक्स आहेत, ज्यामध्ये आपण आत्ता बघितलं की इंग्लिश ग्रामर असेल, त्याच्यानंतर मराठी ग्रामर असेल, त्याच्यानंतरनी करंट अफेअर्स ज्याला आपण जनरल नॉलेज GK म्हणतो आणि लास्ट आहे तो लॉजिकल ॲबिलिटी म्हणजेच गणित. ओके, तर आता आपण 1 बाय 1 एक बघूयात की इंग्लिश ग्रामरमध्ये मोस्टली काय असणार. तर इंग्लिश ग्रामरमध्ये सर्वात महत्त्वाचं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, प्रनाऊन्सिएशन, त्याच्यानंतरनी स्पेलिंग मिस्टेक्स, त्याच्यानंतर टेन्स, वोकॅब्युलरी, त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर. तर ह्या सर्व गोष्टींवरती फोकस असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे मराठी ग्रामर. तर मराठी ग्रामरमध्ये
मॅक्सिमम फोकस कशावरती असणार आहे की मराठी व्याकरण. मराठी व्याकरणमध्ये काय असणार, वाक्यरचना, शब्दरचना, शब्दार्थ प्रयोग, त्यानंतर समार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर जोड्या लावा, त्याचबरोबर पुस्तक आणि पुस्तकांचे लेखक, त्याचबरोबर भाषा सौंदर्य, ज्याच्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्प्रचार या सर्व गोष्टींवरती फोकस असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजसाठी तुम्ही कोणतंही जनरल नॉलेजचं पुस्तक वापरू शकता, ज्याच्यामध्ये करंट अफेअर्स, इंडियन हिस्ट्री, इंडियन जॉग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स, त्याचबरोबरनी स्पोर्ट्स, कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडी, जे आत्ता गोष्टीच्या चालू आहे त्याच्यावरती फोकस करायचा आहे. त्याचबरोबर आता लास्ट जो आपले वरचे 20 मार्क आहे त्यातला लास्ट टॉपिक जो चौथा आहे तो आहे लॉजिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग. त्याच्यामध्ये सिम्पल भाषेत सांगतो म्हणजे गणित, त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, त्याचबरोबर मॅथमॅटिक्स, न्यूमरिक्स, अल्जेब्रा, त्याचबरोबर जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स आणि जनरल सायन्स अशा ह्या सब्जेक्टवरती फोकस असणार आहे. आता बघा मित्रांनो, हे 4 सब्जेक्ट तुम्हाला क्लिअरली समजले. इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि गणित ह्या 4 विषयाचे 20 मार्क्स असणार आहेत आणि उरलेले 80 मार्क्स जे आहेत ते नर्सिंग सिलेबसला रिलेटेड असणार आहेत. तर आपण पॅटर्न जो असणार आहे किंवा एक्झाममध्ये ज्या क्वेश्चन्सवरती फोकस असणार आहे त्याची लिस्ट ह्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. आपण ती बघूयात वन बाय वन. तर सगळ्यात पहिला पार्ट आपण कोणता असणार आहे, त्यामध्ये कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, ॲप्लाइड ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, सोशिओलॉजी, त्याचबरोबर नर्सिंग फाउंडेशन, त्याच्यामध्ये फर्स्ट एड इन्क्लूड आहे. तर हे सर्व आपण फर्स्ट इयरमध्ये शिकलेलो आहे मित्रांनो. तर ह्या सब्जेक्टवरती सर्वात जास्त फोकस असणार आहे. जे कोण आत्ता येणाऱ्या एक्झामला जे लोक स्टाफ नर्सेसचं प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पार्ट टूमध्ये काय असणार आहे, बायोकेमिस्ट्री, बायोफिजिक्स, त्याच्यानंतर आपले न्यूट्रिशन्स अँड डायटिक्स, नर्सिंग फाउंडेशन्स, त्याचबरोबर हेल्थ, नर्सिंग इन्फॉर्मेटिक्स अँड टेक्नॉलॉजी ह्याच्यावरती क्वेश्चन्स असू शकतात. त्याचबरोबर पार्ट 3 ज्याला सेमिस्टर 3 म्हणून आपण, ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शन कंट्रोल इन्क्लुडिंग सेफ्टी, फार्मॅकोलॉजी, पॅथोलॉजी, ॲडल्ट हेल्थ नर्सिंग ह्याच्यावरती फोकस असणार आहे. त्याच्यानंतर सेमिस्टर 4 बघा मित्रांनो, फार्मॅकोलॉजी सेकंड, पॅथोलॉजी सेकंड अँड जेनेटिक्स, प्रोफेशनलिझम, प्रोफेशनल व्हॅल्यूज, इथिक्स अँड इन्क्लुडिंग बायोथिक्स, ॲडल्ट हेल्थ नर्सिंग ह्याच्यावरती फोकस असणार आहे मित्रांनो. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आत्तापर्यंत आपण सेमिस्टर वाईज बघतोय, सेमिस्टर 1, 2, 3, 4. आता आपण सेमिस्टर 5 बघत आहोत. 5मध्ये काय असणार आहे, इंट्रोडक्शन टू द फॉरेन्सिक नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, त्याच्याबरोबर CH इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, एन्व्हायरमेंटल सायन्स अँड एपिडेमॉलॉजी, कोर्स ऑफ इन्स्ट्रक्शन, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी ऑफ नर्सिंग एज्युकेशन, मेंटल हेल्थ नर्सिंग. तर हे आहे सेमिस्टर 5. त्याच्यानंतर आपण बघूयात सेमिस्टर 6. त्याच्यामध्ये कशावरती फोकस आहे, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, त्याचबरोबर मेंटल हेल्थ नर्सिंग, त्याचबरोबर मिडवायफरी अँड गायनॅक नर्सिंग फर्स्ट इन्क्लुडिंग ESBA मॉड्यूल, नर्सिंग मॅनेजमेंट अँड लिडरशिप आणि शेवटचा जो सेमिस्टर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, मिडवायफरी, ऑब्स्टेट्रिक अँड गायनॉलॉजी, नर्सिंग फर्स्ट अँड सेकंड, नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स. तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की ओव्हरऑल पूर्ण सिलेबस याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, इन्क्लुडिंग बेसिक नर्सिंगपासून ते ॲडव्हान्स नर्सिंगपर्यंत स्पेशालिटी सर्व ब्रँचेस ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, जसं की कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, पिडियाट्रिक नर्सिंग, मिडवायफरी अँड गायनॅक, मेडसर्च आणि मेंटल हेल्थ नर्सिंग. जर ह्या सर्वांवरचे असे जास्त फोकस असणार आहे मित्रांनो. तर आपण बघितलं आत्तापर्यंत की आपलं एक्झाम पॅटर्न कोणता असणार आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, एक्झामचे क्वेश्चन्स कोणत्या लेवलचे असणार आहेत, त्याचबरोबर एक्झाम ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे, कोणत्या सब्जेक्टवरती किती प्रश्न असतील आणि कोणत्या नर्सिंग विषयाचे किती प्रश्न असतील आणि नर्सिंग विषयाच्या व्यतिरिक्त इतर किती प्रश्न असतील हे आपल्याला डिटेलमध्ये आपण आता बघितलं आहे मित्रांनो. तर मला असं वाटतं की तुम्हाला लक्षात आलं असेल की सिलेबस कोणता असणार आहे, कोणत्या विषयावरती फोकस आहे. तर सर्वांना येणाऱ्या DHSच्या एक्झामसाठी खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच.